नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. तर मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी. आता 26 जानेवारी म्हटल्यानंतर गावात ध्वजारोहणाला तर जावंच लागणार आहे. तर आपल्याला शाळेत उपस्थित राहावंच लागणार आहे. तर मित्रांनो, मग काय एकदम जोरदार तयारी केली. म्हटलं चला आज सफेद कपडे घालावे लागतील. मग कुर्ता बिर्ता घालून गाडी बिडी पुसून एकदम तयारीत म्हटलं चला आता पटकन गावात जावं लागेल, जेणेकरून आपल्याला टाईम नाही झाला पाहिजे. तर गावात येऊन पाहतो यार, म्हटलं टाईम तर नाही झाला आपल्याला, पण टाईम काय होईल नव्हता मित्रांनो. एकदम गेटवर आलो, डायरेक्ट एकदम रांगोळी बिंगोळी एकदम जोरात तयारी चालू होती. आणि आता बघितलं तर मुलं डायरेक्ट इथं कोण ढोल घेऊन उभं होतं, कोण तडमताशी घेऊन उभं होतं. पोरांची बी एकदम जोरदार तयारी आणि साऊंड सिस्टीम पण जोरात होती. देशभक्ती गीतं गाणी बिणी एकदम चालू होते. तर कोण ढोल ताशात घेऊन उभंच होतं. तर अचानक मध्ये एक झेंडा फडकला. अरे बापरे, आमची ईश्वरी तर बाबू जोरदार झेंडा फडकायचं काम चाललं. अंगणवाडीचे पोरं पण एकदम तयारीत होते. तर मित्रांनो, हे बघा आता इथं रांगोळीची तयारी चालूच आहे, अजून रांगोळी बी काढणं चालू आहे. तर आपण आता डायरेक्ट आपण जिल्हा प्राथमिक शाळा पिंपळगाव त्या डायरेक्ट स्टेजवरती आलो आहे. तर मित्रांनो, ही स्टेज आहे आमच्या शाळेतलं. तर इथं साऊंड सिस्टीम आहे, टेबल वगैरे लावलेलं आहे, खुर्च्या बिर्च्या आहे, जेणेकरून ध्वजारोहणाला जे आपले गावकरी सरपंच उपसरपंच जे उपस्थित आहेत त्यांना बसण्यासाठी खुर्च्या बी बांधल्या आहे. आणि इथे एक ध्वजारोहण आहे आपल्या शाळेसमोर. तर मित्रांनो, आता डायरेक्ट आपल्याला रॅलीमध्ये सामील व्हावं लागणार आहे. आता आपण एकदम जोरदार आता बसणे देऊन टाकू पोरांना जाऊन. वाजवा. माता की जय. वंदे वंदे. तर मित्रांनो, इथं असे भारत भाऊ रस्त्यावरती उभे, जेणेकरून रोडवरती गाड्या चालू राहतात, त्याच्यामुळे ते एकदम मुलांना रांगेमध्ये रस्ता क्रॉस करून देऊ राहिले. आणि आपल्याला थेट डायरेक्ट जायचं आहे आता ग्रामपंचायतमध्ये, जेणेकरून तिथं पण एक आपला ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. तर आता आपण थेट डायरेक्ट ग्रामपंचायतजवळ जाणार आहे. तर मित्रांनो, आता थेट आपण डायरेक्ट आलो आहे ग्रामपंचायतजवळ. इथं पोलीस पाटील वगैरे अण्णा ते सर्वजण उपस्थित आहे. इथं पण इथे एकदम ध्वजारोहणाची तयारी जोरात केलेली आहे. हार वगैरे आणि ध्वजारोहणाला रांगोळी वगैरे काढलेली. तर सरांनी पण मुलं एकदम शिस्तीत उभे केले, जेणेकरून राष्ट्रगीत वगैरे त्यांना बोलायचं आहे तिथं पण, असे त्यांनी उभे केलेत. ग्रामपंचायतीच्या वतीनं मी सर्व सदस्य, समस्त गावकरी, त्यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष सदस्य, आमचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य, या सगळ्यांचे मी ग्रामपंचायतीच्या तर्फे हार्दिक स्वागत करतो. आणि आज आपल्या हा साजरा होत आहे. आपल्या पिंपळगावमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात आपण साजरा करत आहोत. आज या ठिकाणी मी मान्यवरांना सर्वांना विनंती करतो, कोणाचं नाव न घेता सर्वांनी ध्वजपूजन करण्यासाठी समोर यावं. त्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायत ध्वजारोहण आपल्यासारखे काही माननीय जयंतीताई डुंगरे यासाठी असिस्ट करणे विनंती करतो. जन सगळी जन
आपले रील स्टार कोटेकर या ठिकाणी उपस्थित त्यांना इकडं बस. अच्छा भूया ना गेस्ट भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. चला ना रोज जायचं. ये कशी करता करता दिला तो काना मग कुठे ठेवू रे आत्याचं घेतली असती पण हा ब्लॉग शाळेचा याच्यात नाही बोलतो उद्या दुपार आहे माझं. जमलेल्या सर्व मान्यवरांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथे हार्दिक स्वागत करते व आपण पुढील कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्व विद्यार्थी लाईनीत उभे, बालवाडीचे पण लाईनीत उभे करा ताई. त्यानंतर मी गावाच्या सरपंच ताई, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर सदस्य व ज्येष्ठ नागरिक, त्यानंतर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांना ध्वजस्तंभाचे पूजन शांत बसायचं.
हे बघा सर्वांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे आणि Today is 26th January. Today is our Republic Day. I wish you all very happy Republic Day. Republic Day is on 26th January. Our Constitution comes into force. We shall respect our Constitution. I love my country very much. I am proud to be an Indian. Thank you, Jai Hind. तिने पहिल्याच भाषण इंग्लिश मधून अतिशय छान केलेलं आहे. त्यानंतर विवेक अशोक डोंगरे इयत्ता तिसरी. विवेक अशोक डोंगरे सर्वांना स्टेजवरील यावं यासाठी आमच्या 70% विद्यार्थ्यांनी भाषणाची तयारी केलेली आहे. हे देशासाठी लढले ते त्यागिला सुखी संसार महापुरुषांना प्रथम वंदन करतो. नमस्कार, माझे नाव विवेक अशोक डोंगरे. आज 26 जानेवारी आहे. हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात. सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले. या दिवशी भारताची भारत लोकशाही देश बनवला. भारताचे संविधान आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार देतो. आपण आपल्या संविधानाचा नेहमी आदर केला पाहिजे. भारत हा विविधतेचा एकतेचा असलेला देश आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला शांतता व एकतेचं शिक्षण देतो. मला माझा भारत
त्यानंतर ईश्वरी ज्ञानेश्वर मुळे. Good morning everyone, my name is Ishwari. Today is 26 January. I want you all very happy Republic Day. Republic Day is the national festival of our country. On this the Constitution of India comes into force, new unity and patriotism. खूप छान ईश्वरी. त्यानंतर सह्याद्री कोकाटे. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, त्या गेला सुखी संसार, त्या गेला सुखी संसार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सह्याद्री राहुल कोकाटे आहे. मी आता 3री शिकते. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही आदरांजली वाहतो. भारत मातेसाठी सीमेवरती लढणाऱ्या सर्व जवानांना प्रणाम करतो. उत्सव दिनांकांचा आभारी आज सजला. उत्सव दिनांकांचा आभारी आज सजला. नमस्कार मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. शेवटी मी एवढेच म्हणेन, किती आक्रोश तो झाला, किती आक्रोश तो झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या, सडा काढला मृतदेहांचा. तेव्हा स्वातंत्र्य दिन उद्याच आला, सर्वात शेवटी मी भारत मातेला वंदन करतो. मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. खूप छान विराम. अतिशय छान भाषण विषय अभियान चाललंय. मी कमी बाकी टाळ्या वाजत झालं मोठे बघा. आज ज्यांच्या हस्ते बजावून झालं असे ज्ञानेश्वर मारुती घुले आमचे शाळेगाव सरपंच समितीचे सदस्य आहे. त्यांनी शाळेसाठी मदत निधी म्हणून 5,000 रुपये आपल्या शाळेत दिले. सगळे त्यांचं टाळ्या वाजून धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ. शाळेला मदतीसाठी ते कायमच तत्पर असतात. शाळेतर्फे त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो. आणि परत पुढील भाषणाला श्रावणी बाबासाहेब शिरोड. Good morning everyone, respected principal and all my dear friends. My name is Ramni and I wish you all very Republic Day. Today is 26th of January. We are celebrating 27th of January, Republic Day of our country. On 26th of January, Constitution India came into force. The Constitution, the supreme law of India, we should respect it. Constitution. On 26th of January, the President of India is the national flag of New Delhi. And I proud to be Indian and I love my country. Thank you. Jai Hind. Good morning everyone, respected principal, teacher, parents and all my dear friends. My name is Aditya Anandgule and I wish you all a very happy Republic Day. Today is 26 January and we are celebrating 77th Republic Day of our country. Republic Day is the national festival of our country on 26 January and the 15th of Constitution is the supreme law of India came into force. We should respect our Constitution. I love my country India very much and I am proud to be on India. Thank you. Jai Hind, Jai Bharat. आराध्य संदीप डोंगरे. उत्सव दिनांकांचा आभारी आचरला. नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. आदरणीय मित्रमैत्रिणींनो, आज 26 जानेवारी आपण साजरा करीत आहोत. तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रजासत्ताक दिन भारताच्या अभिमानाचा व उत्साहाचा दिवस आहे. 26 जानेवारी मी एका परिशिष्ट आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. हा दिन आपल्याला एकता व मनोभाव शिकवतो. जय हिंद जय भारत. खूप छान कार्तिक. शिवन्य सागर डोंगरे इयत्ता पहिली. शिवन्य सागर डोंगरे. नमस्कार, माझे नाव शिवन्या सागर डोंगरे. मी इयत्ता पहिली शिकते. आज 26 जानेवारी आहे. सर्वांना जाते भारत देश जोडला. नमस्कार कविता सर्वांना जाते भारत देश जोडला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रंजना. मी आता 4वी शिकते. आज 26 जानेवारी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे शहीद नामला झाले होते. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला आपले खूप खूप आवडतं. जय हिंद जय भारत. मी एकदा पहिली शिक्षण. आज 26 जानेवारी आहे. मी माझ्या देशावर खूप प्रेम करतो. कोणी विद्यार्थी राहिले नाही का ज्यांनी भाषण घेतलंय ते? चंडी भारत देश घडवला. चंडी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कांचन आहे. आज 26 जानेवारी आपण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. जय हिंद जय भारत. धन्यवाद. खूप छान कांचन. बऱ्याचशा मुलांनी प्रयत्न केला. इयत्ता पहिली अनुराधा अमोल गायकवाड. त्यांचं पाठांतर नसल्यामुळे मी नाव यादीत घेतले नव्हते. त्यांना सांगितलं होतं पाठांतर असेल तरच मला व्हिडिओ पाठवायचा आहे. पण तरी सुद्धा त्यांनी छान प्रयत्न केलेला आहे. इयत्ता पहिली. माझा नमस्कार. माझे नाव अनुराधा अमोल गायकवाड. मी आता पहिली शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. प्रजासत्ताक हा भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लिहिली. एवढे म्हणून मी माझ्या वाचन. जय हिंद जय भारत. ठीक आहे. त्यानंतर अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे माझ्या जमलेल्या गावकरी उपस्थित सरपंच उपसरपंच सर्वजण इथं उपस्थित आहे. सर्वांचे मनापासून आभार. आज 26 जानेवारी मित्रांनो, जसा दिवाळी दसरा सर्व सण साजरे केले जातात तसंच आपल्यासाठी हा खूप मोठा सण आहे 26 जानेवारी. तर मॅडमांनी सांगितलं, मॅडम सर बोलले का हे छोटेसे जे मुलं आहे ना, खरंच अक्षरशः इथे येऊन 2 शब्द बोलणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मुलांसाठी ना सर्वप्रथम जोरदार असे टाळ्या झाल्या पाहिजे. पहिलीचे मुलं इथे येऊन जर भाषण करून राहिले आणि ते पण इंग्लिश मध्ये, अक्षरशः मला नाही बोलते तेवढं. मला काही इथे बसलेले ना, शिकलेले चांगले, ते सुद्धा एवढे इंग्लिश मध्ये बोलू शकत नाही. तुम्ही सर्वजण बोलले, खूप आनंदाची गोष्ट आहे. माझ्यासाठी नाही तर आपल्या गावासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि खरंच सरांनी एवढं म्हणजे एक भारी असं नियोजन केलं या कार्यक्रमाचं. मला खूप आनंद होतोय का आपल्या गावातील मुलं एवढे भारी बोलू शकतात आणि एवढे जोरदार असे भाषण त्यांनी एकदम स्वागतासाठी जे म्युझिक वगैरे लावलेलं होतं ना, खरंच खूप छान वाटलं मला. आज 26 जानेवारी एकदम म्हणजे जोरदार असं साजरा केलाय त्यांनी. म्हणून मी एवढंच बोलेन तुमच्यासाठी. आणि एक लास्ट घोषणा आपल्याला द्यावंच लागणार आहे. भारत माता की, भारत माता की.
धन्यवाद. यश इयत्ता तिसरी वैशाली जाधव. वैशाली आहे ना? इयत्ता चौथी राम. यश त्यानंतर पोलीस पाटील यांना विनंती करते की पोलीस गोष्टी समावेश त्यांनी करावा. इयत्ता चौथी राम. इयत्ता चौथी कांचन. काय वाटला? त्यानंतर चंपालिंबूची स्पर्धा होती. चंपालिंबूच्या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली शिवण्या डोंगरे. माणिकराव डोंगरे पुढील बक्षीस समारंभ त्यांनी करावं. बक्षिसाचं वितरण. इयत्ता पहिली शिवण्या डोंगरे. इयत्ता दुसरी श्रेया. इयत्ता दुसरी श्रेया. इयत्ता तिसरी धनश्री डोंगरे. यश डोंगरे. इयत्ता चौथी कांचन. पहिल्यांदा मला विनंती करते की त्यांनी पुढील बक्षीस वाटप करायचे. इयत्ता चौथी असायला साबळे. हे सर्व चंपालिंबू स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर आले होते. अथर्व साबळे. त्यानंतर पोटातील उड्डाण स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली अनुराधा गायकवाड. इयत्ता पहिली अनुराधा गायकवाड. इयत्ता दुसरी श्रेया साबळे. श्रेया साबळे. इयत्ता तिसरी अक्षरा. इयत्ता चौथी त्यानंतर मी बाजीराव यांना विनंती करते की त्यांनी पुढील बक्षीस वितरण करायचे. इयत्ता चौथी अनुजा डोंगरे. राम. इयत्ता चौथी राम पाणी. यानंतर आमच्या जिल्हा परिषद तर्फे दरवर्षी नाशिक जिल्ह्याच्या अध्यक्ष चषक स्पर्धा होतात. त्या प्रथम केंद्रावर ठेवल्या जातात. त्याच्यानंतर बीट स्तरावर ठेवल्या जातात. नंतर त्यानंतर स्पेलिंग या स्पर्धेमध्ये तसं तर स्पेलिंग स्पर्धा पण खूप आवड असते. पण आपल्या पिंपळगाव अतिशय छोटी असून सुद्धा स्पेलिंग या स्पर्धेमध्ये बीट स्तरापर्यंत गेलेले म्हणजे तालुका स्तरावर जवळजवळ आपल्या 11 शाळा आहेत. त्या 11 शाळांमधून बीट स्तरावर पुढे 3 विद्यार्थी गेलेले आहेत. तिसरीचा, चौथीचा आणि पहिलीचा या तीनही विद्यार्थ्यांसाठी स्पेलिंग मध्ये बीट स्तरावर गेलेले होते. या तीनही विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण स्पेलिंग मध्ये 11 शाळांमधून आपले मुलं बीट स्तरावर गेले होते आणि बीट स्तरावरून सुद्धा ते पुढे तालुका स्तराला पण गेले होते. आणि या केंद्रस्तरीय, बीट स्तरीय, तालुका स्तरीय या स्पर्धेसाठी या मुलांनी अतिशय छान प्रयत्न केला. त्यात आदित्य आणि मुले कार्तिक डोंगरे हे तर तालुका स्तरापर्यंत पण गेले आणि विहान डोंगरे हा केंद्र स्तरापर्यंत होता.
त्यानंतर प्रथम मी इयत्ता पहिलीचा विद्यार्थी स्पेलिंग मध्ये जो चांगला स्तरापर्यंत गेला कार्तिक यांना मी पुढे बोलवते आणि त्याचा किरणबाबा बोलवते की त्याच्यासाठी बक्षीस वितरण करायचे. आपल्या शाळे व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष किरण डोंगरे यांना मी विनंती करते की त्यांनी त्याच्यासाठी एका जोरदार इयत्ता पहिलीचा विद्यार्थी हा आपल्या शाळेमध्ये तो द्वित स्तरापर्यंत स्पेलिंग स्पर्धेसाठी गेला होता. तालुका स्तरापर्यंत जाणं सुद्धा सोपं नाहीये. त्याच्यामध्ये केंद्रातल्या 11 शाळांवरून निवड होऊन परत 20 स्तराच्या 15 शाळांमधून नंबर घेऊन परत तालुका स्तरापर्यंत तालुका स्तरावरच्या स्पर्धा थोड्या वेगळ्या पद्धतीने झाल्या. आम्हाला त्याचा अनुभव नव्हता. त्याच्यामुळे थोडंसं सराव घेण्यासाठी पडलं. तरी सुद्धा पुढचा प्रयत्न आमचा नक्कीच असं राहील. आपले विद्यार्थी तालुका स्तरापर्यंत सुद्धा 1 ते 3 क्रमांकामध्ये येतील. सर्वांनी जातीसाठी जाऊ. त्यानंतर आदित्य अभिनय हा सुद्धा स्पेलिंग स्पर्धेमध्ये तालुका स्तरापर्यंत गेला होता. याचं सुद्धा इंग्लिश खूप छान आहे. पण थोड्याशा आमच्या 20 स्तरापर्यंतच्या नियोजनाप्रमाणे त्या स्पर्धा झाल्या नाही. तालुका स्तरावर त्यांनी थोडा वेगळा पॅटर्न राबवला. त्यानंतर आदित्यच्या बक्षीस वितरण करण्यासाठी मी आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुनील डोंगरे यांना विनंती करते. त्यांनी सत्कार करायचा आहे. आदित्यसाठी सुद्धा खूप खूप त्यानंतर केंद्र स्तरावर इयत्ता 4वीचा विहान डोंगरे त्यानंतर गोरखभाऊंना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा त्याचा सत्कार करण्यासाठी यायचे. विहान डोंगरे हा सुद्धा केंद्र स्तरावर पर्यंत 2ऱ्या क्रमांकावर आला होता. त्याच्यासाठी सुद्धा सर्वांनी कारण स्पेलिंग स्पर्धा खूप अवघड पद्धतीने घेतली जाते. त्यामध्ये मुलांचं पूर्ण बेसिक नॉलेज तपासलं जातं. इयत्ता 1ली, 2री, 3री हे विद्यार्थी स्पर्धेसाठी तालुका स्तरावर जाणं सोपं नाहीये. पण आपल्या पिंपळगाव शाळेचं नेहमी मुख्यस्तर असतो विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत आणि तोच प्रयत्न पुढे आणखी करून खुर्ची मुकली ना, बस ना. आम्ही नक्कीच घेऊ पुढच्या जिल्हा परिषदला. त्यानंतर आपलं जे गायन आहे वागसर जसं बिगडसर होते बिगडसरांच्या मॅडम मला वाटतं नृत्यामध्ये असल्यामुळे त्यांचा वारसा आपल्याला होता. तसंच गायनामध्ये शाळेमध्ये वागसर आल्यापासून मुलांना गायनाची आवड निर्माण झाली. त्यानंतर पेटी वाजवण्याची आवड निर्माण झाली. वागसरांच्या मदतीने आपण जे गायन बसवलं होतं देशभक्ती संगीत ते केंद्र स्तरावरून 20 स्तरापर्यंत गेला. परत 20 स्तरावरून तालुका स्तरापर्यंत गेलं. पण तालुका स्तरावर आपल्याला माहिती की सिन्नर हा तालुका असल्यामुळे तालुका स्तरावर मुलांचे गायनाचे सुद्धा क्लास लावलेले असतात आणि तिथं आपले मुलं कुठं तरी कमी पडतात किंवा मग स्पेलिंग बीचे सुद्धा मुलांचे स्पेशल क्लास लावलेले असतात इंग्लिशचे वगैरे. आणि आपल्या विद्यार्थ्यांचं असं आहे की शाळेत जेवढं आम्ही घेतो तेवढ्या याच्यावरच ते पुढे प्रयत्न करतात. तरी सुद्धा गायनाच्या स्पर्धेत सुद्धा आपल्या मुलांनी तालुका स्तरीय स्पर्धेसाठी अतिशय छान प्रयत्न केला आणि वागसरांच्या मदतीने सर्व मुलांना तालुका स्तरापर्यंत जायला मिळालं. तिथला अनुभव मिळाला आणि तिथं स्पर्धा कशा होतात हे त्यांना कळालं. त्यासाठी मी सर्व गायनाच्या मुलांना पुढे स्टेजवर बोलवते आणि त्यांच्यासाठी सर्वांनी त्यांचा सुद्धा तालुका स्तरावर नंबर आलेला आहे. सर्वांनी जोरात असे टाळ्या वाजवायचे. त्यानंतर स्टेजवरील सर्व मान्यवरांना विनंती करते की सर्वांनी पुढे यायचे आणि ज्या विद्यार्थ्यांचं वाजवणारे विद्यार्थी त्यांनी सुद्धा यायचे. अतिशय चांगला सुरुवात आपल्या मुलं विद्यार्थी नाही मुलं अजून दूर वगैरे काढलं नाही. बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्या मुलं पुढे आहेत. शाळा स्तरावर स्पर्धा घेतल्या होत्या. जिल्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन.
तर मित्रांनो झाला बरं का आता कार्यक्रमाचा शेवट. आता शेवटची एक स्टेप म्हणलो काय, कोण गोळ्या वाटीत तर कोण चॉकलेटन, आता ते तर पोरांचं राहतच, तो राहतच नका विचारू. तर मित्रांनो हा झाला आमच्या गावातील 26 जानेवारी साजरा. तर कसा साजरा झाला हे तुम्ही बघितलं. तर व्हिडिओ आवडल्यास यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.